आता सुरुवातीला वाटतंय तुम्हाला की इतके सारे टोमॅटो कशाला टाकायचे, पण रेसिपी आहे ना, ती डिमांडच ती आहे रेसिपीची. कारण रेसिपी इतकी चटपटीत आणि जबरदस्त लागणार आहे ना ह्या टोमॅटोमुळं, तर तुम्ही ट्राय करा. नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपीसुद्धा खूप युनिक आहे बरं का. एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे आपल्याला, त्याचं साल वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. असे साल काढल्यानंतर हे त्याचे डोळे असतात ना, हे असे काढून घ्यायचे. आता त्याला असा फाईन चॉप करायचा आपल्याला. आता लसणाच्या अशा 8-9 पाकळ्या घ्यायच्या आहे आणि त्याला ना हे असं एक लसण ना हे असा फक्त असा खूप बारीक चॉप नाही करायचा बरं का. त्याच्या फक्त पाकळ्या काढायच्यात आपल्याला. हे बघा अशा आहेत तिने. हे बघा हे असं सगळं आहे ना लसण कापून घ्यायचं आहे. हे अशा रीतीने. हे बघा आता इथं 2 छोटे तुकडे घ्यायचे आहेत अद्रकचे. याची साल तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काढू शकता, पण मी ठेवतो आहे तशीच. त्याला आपल्याला लांबसर असं कापून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला एकदम बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे. हे बघा आता याला एकदम बारीक चॉप करायचं आपल्याला, एकदम फाईन. हे बघा अशा रीतीने. ॲक्च्युली मी 2 तुकडे घेतले होते, पण एकच सफिशियंट आहे, तर आपण हा वापस ठेवू. तर हे बघा आता इथे मी 5 मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. याचं डोळे जर तुम्हाला काढायचे असेल तर काढू शकता, पण आपल्याला तसंही त्याला मिक्सरमध्ये एकदम पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, एकदम फाईन अशी प्युरी करायची आहे. एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे टोमॅटोजला. तर आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित पसरून घेऊ. तर तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये हा चॉप केलेला कांदा आपल्याला एक ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरच करायचा बरं का. छान असा गोल्डन ब्राऊन रंग त्याला आला पाहिजे मस्त. तर बघा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे त्याला. आता त्याच्यामध्ये हे अद्रक लसण जे आहे ना आपण कापलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि त्याला 1-1.5 मिनटं मोठ्या आचेवर फ्राय करायचं आहे. त्याच्यातला कच्चापणा जो आहे ना तो घालवायचा आपल्याला सगळा. हे अद्रक लसण अगोदर नाही टाकलं मी, कारण अगोदर टाकलं असतं ते जळालं असतं आणि मग कांदा आपल्याला जो आहे ना हा जो ब्राऊन रंग आणायचा होता ना कांद्याला तो आला नसता, म्हणून अद्रक लसण आपल्याला नंतर टाकायचं आहे. तर हे बघा मस्त फ्राय झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे टोमॅटोची जी आपण प्युरी तयार केली होती ना मिक्सरमध्ये, ही इतकी फाईन असा ज्यूस दिसला पाहिजे तो, अशी फाईन तयार करायची आपल्याला आणि ती त्याच्यात टाकायची पूर्ण. मिक्स करून घेऊ. आणि आता याला मोठ्या आचेवर याच्यातलं पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे तर टोमॅटोतलं. तर तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे. तर हे बघा बरंचसं पाणी, जवळपास 80-85% पाणी त्याच्यातलं आटवून घेतलेलं आहे आपण. की जवळपास 2 मिनटं मला लागलेत मोठ्या आचेवर. आता थोडंसं मॉइश्चर त्याच्यामध्ये ठेवायचं आहे बरं का, थोडंसं पाणी ठेवायचं आहे त्याच्यात. आता गॅस आपल्याला कमी करायचा. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला जर थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही 1 ते 1.5 चमचा टाकू शकता. अर्धा चमचा धने पावडर टाकायची,
आणि अर्धा चमचा चिकन किंवा मटण मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि आता परत गॅस वाढवायचा आपल्याला. आणि याला 1 ते 1.5 मिनटं आपल्याला मोठ्या आचेवरच फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या मसाल्यातला जो कच्चापणा आहे आणि जी ॲसिडिटी असते ना ती कमी होऊन जाते. या स्टेजला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता. साखरेनं काय होतं की टोमॅटोमधली जी ॲसिडिटी असते ना ती बॅलन्स करण्याचं काम करते साखर. हे बघा किती मस्त आणि किती सुंदर दिसतोय. ह्या मसाल्यामध्ये तुम्ही ना सुक्कं चिकन पण 1 नंबर बनवू शकता बरं का. किंवा उकडलेले अंडे घ्यायचे, त्याला मधोमध कापून याच्यामध्ये टाकून द्यायचं, थोडंसं पाणी, ग्रेव्ही वाढवायची, मीठ आणि लिंबू त्याने फिनिश करून एक अंडा मसालासुद्धा तुमचा खूप छान तयार होऊ शकतो या ग्रेव्हीमध्ये, या मसाल्यामध्ये. आता गॅस बारीक करायचा आपल्याला. हे बघा त्या मसाल्याला ना किती मस्त तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ मसाला आपला एकदम व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, एक जवळपास अर्धा ग्लास किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, कारण याच्यामध्ये आपल्याला थोडीशी लिक्विडी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हे बघा हे असं इतकं लिक्विडी पाहिजे. ते हवं असेल तर थोडंसं आणखी वाढवून घेऊ शकतो आपण. हे बघा इतकं असं पातळसर पाहिजे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं. चवीपुरतं मीठ टाकून घेतल्यानंतर त्याला एक वेळेस हलकं मिक्स करून घेऊ. आता काय करायचं, गॅस एकदम बारीक पाहिजे बरं का. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे असं हे अंड फोडून टाकायचं आहे. चार किंवा 5 अंडे, 5 बसतात त्याच्यामध्ये, तर 5 टाकून घ्यायचे तसे. मसाल्यात तर मीठ टाकलेलं आहे, तर थोडंसं असं अंड्यांवरती, जास्त नका टाकू, थोडंसंच टाका. आता काय करायचं, याला ढवळायचं अजिबात नाही. असंच याला झाकून एक कमीत कमी 7 ते 8 मिनिटं अत्यंत कमी आचेवर आपल्याला याला शिजवून द्यायचे. तर हे बघा आपले बरोबर 7-8 मिनटं झालेले आहेत आणि किती सुंदर दिसतंय बघा. आता हे अंड्यातलं पिवळा जो पार्ट आहे ना तो शिजला का नाही कसं बघायचं, तर एक असा चाकू घ्यायचा, तो असा मध्ये सेंटरला हे करायचं आणि असा क्लीन आला ना बाहेर, याचा अर्थ आपलं ते शिजलेलं आहे, म्हणजे ते ओलं नाही असलं पाहिजे. आता त्याच्यावरती काय करायचं आपल्याला, मस्त याची कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर जरा जास्त टाका बरं का, कारण कोथिंबीरचा फ्लेवर खूप सुंदर लागतो ह्या रेसिपीमध्ये. गॅस बंद करायचा आपला. आणि बघा या आजूबाजूला ना हा कट दिसतो बघा तेल, ते सुंदर दिसते, कलरफुल रेसिपी. याला भातावर जर खायचं असेल ना तर हे असं वरच्यावर उचलून घ्यायचं आहे बघा, असं असं. आणि मग याला भातावर ठेवून याचा आस्वाद घेऊन बघा एक वेळेस. हे बघा हे लेअर दिसतोय का, हा पूर्ण ज्यूस आहे टोमॅटोचा, आणि ते पण स्पायसी फ्लेवर्ड. 1 नंबर टेस्ट लागेल खरंच तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर ट्राय करा आणि मग कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.